कागळे आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 2025 मधील पहिल्या आयसीसी अंध महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघाची उपकर्णधार गंगा कदम होती। महाराष्ट्रातील सोलापूरची रहिवासी गंगा कदमने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी केली आहे। विशेषतः श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तिने ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय, ज्यामुळे भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। या पहिल्या अंध महिला टी20 विश्वचषकात भारतीय दृष्टिहीन महिला संघाने अनेक आव्हानांवर मात करून हा टप्पा गाठला। संघातील सदस्य अनेक लहान खेड्यांमधून, शेतकरी कुटुंबांमधून आणि लहान शहरातून वसतिगृहांमधून आलेले आहेत। 2025 च्या मलेशिया टी20 वर्ल्ड कप मध्ये उपकर्णधार असलेल्या गंगा कदम यांचा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यातर्फे विधान भवनात सत्कार करण्यात आला। या प्रसंगी त्यांना येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। पाहूयात। माझ्यासोबत शिरसाट सर, आज आपण गंगा कदमचा सत्कार केला, काय तिने केलेला आहे? श्रीलंकेमध्ये जी काही जागतिक क्रिकेट मॅच झाली, त्या मॅच मध्ये त्यांनी स्वर्ण पदक घेऊन येणारी जी टीम होती, त्या टीमची व्हाईस कॅप्टन गंगा कदम आहे आणि ती हिंगोलीची, आमच्या मराठवाड्याची। त्यांच्याबरोबर हे कोच ज्यांनी या सगळ्या यांना टीमला कोचिंग दिली, हे दोन्ही आज विधानसभेत भवनात आले, त्यांचं मी स्वागत केलं। आम्हाला या मुलीचा मनापासून अभिमान वाटतो की मराठवाड्यातल्या मातीतली मुलगी, ती अंध मुलगी क्रिकेटमध्ये इतक्या उंचीवर जाऊन उपकर्णधार पदावर राहून तो मेडल जिंकून जेव्हा येते, त्या टायमाला खऱ्या अर्थानं तिच्यासाठी आणि आमच्यासाठी ही गौरवाची बाब। काय सांगाल, महिला असे अनेक खेळामध्ये पुढे येतात, त्यात गंगा कदमी आहे। गंगा कदम आहे, आता खऱ्या अर्थानं तिला पाठबळ देणं आमचं काम असलं पाहिजे। तिची काही आर्थिक परिस्थिती मला नाही वाटत एवढी काही चांगली असेल, म्हणून अशा ज्या काही मुली असतात किंवा मुलं असतात त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे। बाकी इतर गोष्टीला खर्च कमी करून अशांना जर आपण प्रोत्साहन दिलं तर ते आणखीन आपलं नावलौकिक पुढे घेऊन जातील आणि त्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभं तिलाही सांगितलं, तुला जर अडचण आली तर संजय शिरसाट तिचे बरोबर आहे। माझ्यासोबत 2025 टी20 ची व्हाईस कॅप्टन व त्यांचे कोच आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही गंगाला कशा प्रकारे कोच केलं आणि आज व्हाईस कॅप्टन म्हणून एक हिंगोलीचं नाव त्यांनी मोठं केलंय? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। कारण गंगा कदम ही हिंगोलीसारख्या एका छोट्या जिल्ह्यातून, त्यातही कळमनुरी फुटाणा येथील मूळची रहिवासी, परंतु शिक्षणासाठी आणि सरावासाठी तिने सोलापूर गाठलं। तिच्या म्हणजे अगदी तिने 7वी वयाच्या जेव्हा 7वीला शिकत होती तेव्हापासून तिला क्रिकेटची आवड निर्माण झाली आणि शालेय जीवनापासून ती क्रिकेट खेळते। 2019 पासून ती महाराष्ट्र संघाची कर्णधार म्हणून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते आणि 2023 पासून ती भारतीय अंध महिला संघाची उपकर्णधार आहे। नुकत्याच कोलंबो येथे पार पडलेल्या टी20 विश्वचषकमध्ये भारताने नेपाळचा पराभव करून विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं आणि त्यामध्ये व्हाईस कॅप्टन म्हणून किंवा प्लेअर म्हणून सुद्धा गंगाची एक महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे आणि संबंध महाराष्ट्राला गंगा कदम हिचा अभिमान आहे। माझ्यासोबत स्वतः उपकर्णधार गंगा कदम आहेत। गंगाजी, काय सांगाल, एवढा मोठा विक्रम केला, आज कसं वाटतंय? खूप छान वाटते सर, कारण देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं, याचा खूप अभिमान वाटतो। याच्या पुढचं काय धैर्य आहे आणि काय अजून करायचं पुढे? त्याच्यानंतर ज्या क्रिकेट मॅचेस असतील किंवा आता ऑलिम्पिक पॅरालिम्पिक मध्ये पण क्रिकेट होणार आहेत, तर त्यासाठी पण देशाचं नेतृत्व करणार। संजय शिरसाट सरांनी तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे? सरांनी मला जी मदत लागेल किंवा त्यांच्याकडून जे शक्य होईल ते सर्व मदत वगैरे करतील असं बोलले। आपण इथे पाहू शकतो की कुठे ना कुठे पुढच्या वाटचालीसाठी गंगा कदम हिने आपली तयारी आतापासूनच केली आहे। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।